मी जेमतेम 5 ते 6 वेळेला दादांना भेटलो असेल. दादांसारखा माणूस मी माझ्या राजकारणामध्ये मी अजून परत पाहिलेलंच नाही आहे. दादा कुठल्याही पक्षाचे असो, काही असो, काही असो. आता मागच्याच वेळी 2 महिन्यापूर्वी मी दादांना भेटण्यासाठी गेलो होतो भिलवले येथे. तिथे दादाने म्हटलं काय सरपंच, म्हणजे मला ते नेहमी सरपंच नावानेच ओळखायचे होते. मी आता काही सरपंच वगैरे नाही आहे. मी आता भाजपचा कार्यकर्ता आहे, त्या याच्यामध्ये करतो. परंतु काल जी घटना ऐकली माझ्या मित्राने, मुंबईच्या मित्राने मला फ़ोन केला, राजू सेठ ऐसा ऐसा हुआ कि सही बात है क्या? मैंने बोला मेरे को ही मालूम नहीं है, लेकिन मेरे को फ़ोन आया था. तर मी ती घटना जसं ऐकली. पाली येथे आम्ही होतो, 10व्यांना गेलो होतो. माझ्या मित्राच्या आईचे 10वी होते, तिकडे गेलो होतो. तर जागेवरच मी बसलो. सर्वांना लगेच तिथे पण त्या कार्यालयामध्ये ज्यांना ज्यांना समजलं ते पूर्णच्या पूर्ण आम्ही स्तंभ झालो. हे काय झालं आणि कसं. दादांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर दादांसारखा माणूसच होणे शक्य नाही आहे. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.